आज आपण करणार आहे आळूच्या पानाच्या वड्या। त्यासाठी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। डाळीचं पीठ घेतलेलं आहे, दीड कप घेतलेले आहे डाळीचं पीठ। त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊ अद्रक। 1.5 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्यातच टाकून घेऊ अद्रक लसणाची पेस्ट 1 चमचा। 2 चमचे तीळ टाकायचे, पांढरे तीळ। 1 चमचा ओवा टाकायचा आहे, चोळून टाकायचं असं। यात हळद टाकायची अर्धा चमचा, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला। यात टाकून घेऊ मीठ, 1 चमचा मीठ टाकले। यात लिंबाचा रस किंवा चिंच गूळ पण टाकू शकता तुम्ही। हे चिंच गुळाची चटणी घेतलेली, चिंच आणि गूळ हे टाकू शकता, चिंच भिजवून किंवा लिंबाचा रस, दोन्हीपैकी एक टाकायचं आपल्याला। तर मी इथे चिंच आणि गूळ टाकणार आहे, 2 चमचे। पीठ आता मिक्स करून घेऊ सगळं, पाणी टाकून थोडं थोडं। यातच आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ पण टाकायचं आहे, मी आधी विसरले। हे छान आता घट्टसरच आपण भिजवून घ्यायचं आहे, पानांना लावता येईल असं। चिंच आणि गूळ टाकल्यावर खूपच छान, चिंच आणि गूळ टाकल्यानंतर खूपच छान चव लागते याची। लिंबाचा रस टाकल्यावर पण छानच लागते। छान फेटून घ्यायचं। पीठ आपलं छान फेटून झालेलं आहे, असं करून घ्यायचं, जास्त पातळ पण नाही करायचं। पानं घेऊ आता एक एक, त्याला लावून घेऊ पीठ। छान सगळीकडून लावून घ्यायचं पीठ। या पद्धतीने आपलं पीठ लावून झालेलं आहे, असं सगळीकडे छान लावून घ्यायचं। त्याच्यावरच आता दुसरं पान ठेवायचं। आता ही बाजू वर करायची आणि ही बाजू खाली, असं लावून घ्यायचं। पानं लावून होतातच आहे आपले, तोपर्यंत पाणी ठेवायचं। गरम करण्यासाठी पाणी ठेवून द्यायचं स्टीमरमध्ये, ठेवून घ्यायचं ह्या पद्धतीने। आपल्याला पाहिजे तेवढ्या पानांची लेयर याच्यावर लावून घ्यायची।
आता याची घडी घालून घ्यायची अशी, या पद्धतीने घडी घालायची, म्हणजे वड्या आपल्या छान मस्त गोल होतात. दोन्ही साईडने असं करून घ्यायचं याला फोल्ड. आणि याला परत पीठ लावून घ्यायचं वरून, जिथं पान आहे तिथं. तर सगळीकडून छान लावून घ्यायचं आणि आता असं फोल्ड करायचं. ही बाजू अशी दाबून घ्यायची खाली, याला परत पीठ लावायचं थोडंसं आणि अशी फोल्ड करत जायची. आणि ही पण आतमध्ये अशी फोल्ड करायची. थोडंसं पीठ लावायचं याला पण. पूर्ण अशी गोल करायची मस्त. या पद्धतीने करून घ्यायच्या सगळ्या. स्टीमरच्या प्लेटीला थोडं तेल लावून घेऊ. आता याच पद्धतीने सगळ्या वड्या करून घेऊ. पानं आपले छान लावून झालेले आहेत, दोन्ही पण झालेले आहेत करून. आता आपण हे स्टीम करायला ठेवू. पाण्याला पण छान उकळी आलेली आहे. वड्या आपल्या छान उकडलेल्या आहेत. आता आपण ह्या थंड करून घेऊ. एक 10 मिनटं त्याला मोठ्या गॅसवर आणि 5 मिनटं बारीक गॅसवर ठेवलं होतं उकडायला. वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत. आता कट करून घेऊ. वड्या आपल्या छान कट करून झालेल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेऊ. आता यात 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं. एक 4 चमचे मोठे मी तेल टाकलेले याच्यात. तेल तापलेलंच आहे. आपण वड्या ठेवून घेऊ. छान आता एक बाजू तळली गेली असेल. आता आपण पलटी करून बघू. छान झाली. सगळं पलटी करून घेऊ. सगळ्याच पलटी करून घेऊ. दोन्हीकडनं पण आपल्या छान तळून झालेले आहेत. काढून घेऊ आपण. मस्त आपल्या तळून झालेले आहेत. कलर पण खूप छान आलेला आहे. तर दुसरी बॅच आपण तळून घेऊ. वड्या आपल्या सगळ्याच फ्राय करून झालेल्या आहेत. खूपच छान झाल्या.